आता सत्यशोधकच्या बाबतीत सुद्धा तो एक चांगला आणि वेगळा अनुभव घ्यायला मिळाला असेल. कारण बरोबर. जरा स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट असल्यामुळे त्या सगळ्या वस्तू गोळा करणं आणि या बरोबर आहे. सगळ्या हां. गोष्टी. नाही तसंच वेगळी फिल्म म्हणून जेव्हा आपण एकत्रच केलेली आहे पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा. बरोबर आहे. हां. त्यावेळेला सुद्धा ती स्मार्ट सिटी उभी करणं आणि या हं. सगळ्या गोष्टी. मग या एवढ्या सगळ्या बजेटचा जेव्हा मुद्दा असतो तेव्हा शंका घेतली जाते का? असं कसं असतं, की आपण नेहमी आता म्हणजे मुळात फिल्म इंडस्ट्रीचं कामच असं आहे, की नेहमी लोकं तुम्हाला रोज नवीन भेटणार आहेत. म्हणजे मला तर ते आवडतं आणि रोज घडतं. त्यामुळे मला उलट ते आवडतं रोज परीक्षा द्यायला. म्हणजे माझं म्हणणं आहे, जे नवोदित कलाकार किंवा लोकं येतात, त्यांनी पण त्या परीक्षेला तुम्ही तयार पाहिजे रोज, की तुमची रोज परीक्षा घेतली पाहिजे. अरे हां, इनामके करेल का? अमुक करेल का? तेव्हा तुम्ही परिपूर्ण होता. थोडक्यात नवीन हां, नवीन आव्हानं आव्हानं घालणं म्हणजे नवीन आव्हानं गरजेचं. कधी येतात? जेव्हा नवीन लोकं येतात. नेहमीच तेच काम, तीच लोकं आणि तोच पायंडा. मग तिथेही फुली मारली पाहिजे आपण कधीतरी. हां, हां. मग तेव्हा होतं काय, की हे सगळं नवीन लोकं आल्यानंतर मग आपली परीक्षा घेतली जाते. बऱ्याच वेळा त्या लोकांना त्याचाच एखादा रॅपवाला माणूस पाहिजे असतो. पण पहिल्याच फ्रेम जेव्हा लागते, जसं आता उदाहरणार्थ काय होतं, की आम्ही असा हा अतरंगी नावाचा एक सिनेमा करत होतो. अजित शिरोळे त्याचे डायरेक्टर होते पुण्यामध्ये हं, हं. आणि मकरंद अनासपुरेंचं एक शॉट होतं. त्यांची एक छोटी रूम दाखवली होती मी आणि त्यांची पेपरची कात्रणं, त्यांनी नाटकात केलेली कामं अशी मी ती लावली होती आणि त्यांनी सहज चालू असताना अरे म्हणले, "आपल्या सिनेमाचा आर्ट डायरेक्टर कोण आहे?" मग मी दुसरा सेट लावायला बाहेर गेलो होतो. मी धारीला गेलो होतो त्यावेळेस. तर ते मला बोलून घेतलं, की मग मी संध्याकाळी आलो म्हटलं, "दादा मी येतो." "अरे, इतक्या वर्ष होताच कुठं?" म्हटलं, "आता मी आहे करतोय काम." म्हणले, "पुढच्या महिन्यात आपल्याला एक सिनेमा करायचा आहे." त्यांनी मला पुढचा सिनेमा दिला हायवे टच गुंठा मंत्री. नाशिकमध्ये आम्ही शूटिंग हो, केला. हो. तो रिलीज नाही झाला, पण तो केला होता आम्ही. पहिल्याच दिवशी तो सेटअप लावला होता आम्ही. एक दुकान लावलं होतं. त्यावेळेस तिकडे सुरेश सुवर्णा जे कॅमेरामन होते आपले. कॅमेरामन होते. त्यांनी म्हणजे इनाम के क्या बात है! म्हणजे त्यांनी इनाम के इंडस्ट्री जे नाव आणलं ना, ते सुरेश सुवर्णा, सयाजी शिंदे किंवा मकरंद अनासपुरे. हे संदीप मला सगळे म्हणतात. पण इनाम के जो ब्रँड आणला, हो, तर तो हो. यतिकांनी आणलेला आहे. मग त्यांनी काय इनाम के बहुत अच्छा फ्रेम है. गल्लीत गोंधळ पहिला तुम्ही केलं, तुम्ही होतेच त्या पिक्चरला. आणि त्या लोकांचं हो, तुझ्यावरचं हो. प्रेम आणि बघितलंय गल्लीत मी. गोंधळ, दिल्लीत मुजरा जो पहिला जो होता, मग त्यांनी म्हटलं, की सुरेशजींनी विचारलं मला, की "पहिला हमने एक फिल्म किया है, तो दूसरा करने वाला है, तू कहाँ करेगा?" मेरे गाँव में करो. मग सासवडमध्ये तुम्ही होता त्याला पूर्ण शूटिंग ते आपण केलं. त्याच्यानंतर मग त्यावेळेसच भगवान पाचोरे म्हणजे आमचे छोटे जी भूमिका होती त्या पिक्चरमध्ये. पण त्यांनी मला ते इतकं खूप त्यांना आवडलं माझं काम. ते दुकान जे मी रद्दीचं लावलं हो. होतं नाशिकमध्ये याला. तर तेव्हा ते मला म्हणाले, की "मी जेव्हा पहिला पिक्चर करेल संदीप दिग्दर्शक म्हणून, तेव्हा तुला घेईल." त्यांनी गोट्या नावाचा सिनेमा केला होता नाशिकमध्ये नाशिकमध्ये. आणि त्यांनी मला तो सिनेमा दिला. त्यात पण मी खूप मोठं स्टेडियम किंवा गोटी खेळ छोटा जो गल्लीपासून तर पार ऑलिम्पिकपर्यंत म्हणजे अशी छोटी गोष्ट आहे ती. पण ते छोट्या गोष्टीचा आम्ही मोठं एक सेटअप बनवला होता तो. चांगला सिनेमा झाला होता. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे कुठला माणूस कधी काय काम देईल, कुठलं काम तुम्हाला कामाने काम मिळेल, हे तुमचं प्रामाणिक काम, सातत्य किंवा कोण तुम्हाला ऑब्झर्व्ह नेहमी जे मगाशी म्हणालो मी, की तुम्हाला नेहमी लोकं ऑब्झर्व्ह करतात. अगदी. तुम्ही ते काम करत राहिलं पाहिजे, असं मला वाटतं.